एकूण जर हिशोब लावला तर वीज खरेदीत 10,000 कोटीची बचत होणार आहे आणि त्या ठिकाणी सबसिडीतली क्रॉस सबसिडीची 5,000 कोटीची बचत होणार आहे। म्हणजे पुढच्या 2026 किंवा फार तर 27 नंतर आपण जी काही आज मोफत वीज देतोय त्याचा जो भूर्दंड आपल्या बजेटमधून जातोय नेमके तेवढेच पैसे आपण या सौर कृषी वाहिनीमुळे वाचवणार आहोत आणि कदाचित तोपर्यंत कनेक्शन वाढतील त्यामुळे थोडा फरक पडेल, पण जवळपास आपण रेव्हेन्यू न्यूट्रलवर ही योजना या ठिकाणी आणणार आहोत। आणि मी खरोखर विभागाचं देखील अभिनंदन करेन, इतक्या कमी काळामध्ये जागा आयडेंटिफाय करणं, त्या जागेवर टेंडर काढणं, त्याचे बिडर निवडणं, सगळं ट्रान्सपरंट पद्धतीनं आणि रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं जो कमीत कमी रेट कोट करेल ओपन रिव्हर्स बिड केलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे। यासोबत आपली मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे, ती तर नीट चाललेलीच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडनं पुढच्या 5 वर्षांमध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे, त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे। आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीने याचं काम सुरू केलेलं आहे। 9 लाख कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत, 9 लाख टार्गेट। सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना मी सांगतो, नवीन कनेक्शन, जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं नका म्हणू, कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला, पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला सौर पंप, पेड पेंडिंग वगैरे विषयच नाही, नो पेड पेंडिंग। तुम्ही मागितल्यानंतर 3 महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ, काही नाही। सोलरचं हो, आणि याच्यामध्ये आज आपण जवळपास या ठिकाणी 2,36,186 पंपाचं त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं। म्हणजे मी याकरता विभागाचं अभिनंदन करतो की जेव्हापासून सौर पंप आपण वापरणं सुरू केलं, योजना सुरू केल्या वेगवेगळ्या, या सगळ्या काळामध्ये दादा आपण जेवढे सौर पंप लावलेत त्यापेक्षा जास्त सौर पंप मागच्या 1 वर्षात लावले आणि मोठ्या प्रमाणात आता हे काम चाललेलं आहे। याची सगळी आकडेवारी देऊन आता मी काही आपला वेळ घेत नाही, पण मला असं वाटतं की ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये योजना सुरू केल्या आहेत। अगदी पंप स्टोरेज सारख्या ज्या योजना आहेत, म्हणजे मी केवळ आपल्यासमोर आकडेवारी मांडू इच्छितो की आज आपली स्थापित क्षमता ही साधारण 44,000 मेगावॅटची आहे आणि आपले जे करार झाले आहेत ते 54,000 मेगावॅटचे आहेत। त्यामुळे आपण साधारणपणे आपण जी ऊर्जा देतो या ऊर्जेमध्ये 16% अपारंपरिक आहे